नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत सिंचनावरच्या श्वेतपत्रिकेवर. काल संध्याकाळपासून ही चर्चा आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये श्वेतपत्रिका सादर होणार आहे, जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत आणि त्यानंतर चर्चा करू शकतो. पण आपले प्रतिनिधी आशिष जाधव आपल्या सोबत आहेत, जे आता सह्याद्रीवर आहेत. या कॅबिनेटच्या मीटिंगच्या इथे ते होते आणि त्यांच्याकडे या श्वेतपत्रिकेविषयी काही माहिती आहे. त्या आधारे आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याकडे जे पाहुणे आहेत त्यांना मी विचारणार आहे की या श्वेतपत्रिकेत काय असलं म्हणजे ती चांगली असेल आणि काय नसलं म्हणजे ती बोगस ठरेल, हेही मला विचारायचं आहे. ही फसवणूक आहे का, हा आपला प्रश्न आहे. आपला प्रश्न बघा पडद्यावर. महाराष्ट्र सरकारने काढलेली सिंचनावरची श्वेतपत्रिका म्हणजे फसवणूक आहे का? तुम्ही SMS करू शकता, याचं उत्तर देऊ शकता. तुम्हाला माहिती आहे SMS ची पद्धती काय. पण आपल्या सोबत ही चर्चा करण्यासाठी आहेत नामवंत पाहुणे. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांना आपण ओळखतो, त्यांचा परिचय करून द्यायची गरज नाही. ते नागपूरला असतात नेहमी किंवा ओबीवर असतात. आज प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये आहेत, त्यामुळे चर्चा अधिक रंगतदार होईल याविषयी मला शंका नाहीये. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे. श्रमिक मुक्ती दलाच्या त्या कार्यकर्त्या आहेत आणि या विषयावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. या विषयावर त्यांनी लढाई उभारलेले आहेत. माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार. त्यांची जरा अडचणच आहे आत, पण महादेव शेलार अडचण असले तरी चांगली उत्तरं देतात. माझ्या सोबत ठाण्याहून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. त्यांना मी विनंती करणार आहे सुरुवातीला, आव्हाड साहेब जरा शांतपणे उत्तरं द्या, भडकाभडकी करू नका. अडचणीचे प्रश्न आले तरी सुद्धा आपण गुण्यागोविंदाने चर्चा करूया. आणि आपल्या सोबत पुण्याहून आहेत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे. शिवतारे जी सुद्धा या सगळ्या सिंचनाच्या प्रश्नात बरेच जाणकार आहेत. ते सुद्धा काही प्रकाश वेगळा टाकतील अशी अपेक्षा आहे. आणि आपल्या सोबत आहे आपला प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट आशिष जाधव. जाऊया पहिल्यांदा चर्चेपूर्वी थेट सह्याद्रीवर. आशिष, माझा साधा प्रश्न आहे. सिंचन श्वेतपत्रिका अजून कोणी वाचलेली नाहीये, उद्या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे, पण काही मुद्दे आपल्याला कळले आहेत का? सिंचन श्वेतपत्रिका आज जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडली. महाराष्ट्राच्या सिंचनाची प्रगती व भविष्यातील वाटचाल असं या टायटल खाली, या शीर्षकाखाली खंड 1 आणि खंड 2 असे हे मांडण्यात आलेले आहेत. खंड 1 मध्ये सध्याचा आपण त्याला स्टेटस रिपोर्ट म्हणू तशा प्रकारचा स्थितीदर्शक अहवाल मांडण्यात आलेला आहे. या अहवालामध्ये एकूण सध्या किती प्रकल्पांवरती काम सुरू आहे, सिंचन क्षमता किती वाढलेली आहे, कशा पद्धतीनं वाढलेली आहे, पिकाखालील क्षेत्राशी तुलना करता सिंचनाची टक्केवारी किती झालेली आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. तर खंड 2 मध्ये प्रत्येक प्रकल्पाची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे जे 5 महामंडळ आहेत, सिंचन पाटबंधारे महामंडळ, त्या महामंडळातील प्रत्येक प्रकल्पाचा किती खर्च झालेला आहे, त्याला कधी प्रशासकीय मान्यता देण्यात आली, पहिली मान्यता कधी झाली, दुसरी मान्यता कधी झाली, तिसरी मान्यता देण्यात आली असेल तर ती कशी देण्यात आली, कधी देण्यात आली, या संबंधीचा लेखाजोखा आहे. आणि हा जो दुसरा खंड आहे हा जवळपास 400 ते 450 पानांचा आहे आणि पहिला खंड जो आहे तो साधारणतः 100 पानांचा आहे. हे 2 खंड चर्चेविना आज मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आले आणि मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर केले सुद्धा. उद्या ते वेबसाईटवरती येणार आहेत. जी माहिती आता आपल्याला यामध्ये काय मुद्दे आहेत ती मिळते आहे. जी आकडेवारी काल IBN लोकमतनी दिली होती तीच आकडेवारी या योगायोगानं या सिंचन श्वेतपत्रिकेमध्ये आहे. गेल्या 10 वर्षात राज्यातल्या सिंचनाचं जे क्षेत्र आहे ते 29,47,000 हेक्टर इतकं झालेलं आहे. त्यामुळं सध्याची जी क्षेत्र आहे त्याचं प्रमाण हे जवळपास गेल्या 10 वर्षात 12,47,000 हेक्टर इतकं वाढलेलं आहे. त्यामुळे सध्याचं जे प्रमाण आहे सिंचनाखालील क्षेत्राचं ते जवळपास 29.5 लाख हेक्टर झालेलं आहे. आणि सर्व मार्गाने म्हणजे धरणांमधील पाणी, तुषार सिंचन, ठिबक सिंचन या सर्व मार्गांनी राज्यातली सिंचन क्षमता ही 28% झालेली आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पिकाखालील क्षेत्राची जर का सिंचनाच्या टक्केवारीची तुलना करता जे प्रमाण येतं ते 0.1% नाही तर 5.17% आहे असा दावा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे सध्या राज्यात प्रकल्प सुरू आहेत त्यांना जर का पूर्ण करायचं असेल तर 70 ते 75 हजार कोटी रुपये लागतील. त्यामुळं जे प्रकल्प नुकते सुरू झालेले आहेत त्यांचं काम हे 20 ते 25% झालेलं आहे. अशा प्रकल्पांना स्थगिती देण्यात यावी आणि जे इतर प्रकल्प आहेत अशा प्रकल्पांना आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करायला हवं अशा प्रकारचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पण पुन्हा एकदा याबाबत जो घोटाळा झाला, ज्याची चर्चा झाली, ज्याची आकडेवारी समोर आली, कागदपत्र पुराव्यासकट आले,
त्याबाबत कुठलं भाष्य नाही किंवा प्रशासकीय अनियमितता झालेली आहे हे मान्य करण्यात आलेलं नाहीये. ठीक आहे आशिष, याच आधारे खरं तर ही माहिती अपुरी आहे याचं कारण आपण ती कोणीच वाचू शकलेलं नाही आहेत. 7:40ला साधारणपणे ही बैठक सुरू झाली, खूप वेळ चालली, काय होतंय कळलं नाही, पण चर्चेविना हे सगळं सादरीकरण जे आहे श्वेतपत्रिकेचं ते करण्यात आलं. तरी सुद्धा जे मुद्दे आहेत त्यावर आपण चर्चा करूया आणि आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत त्यांची काय अपेक्षा आहे विचारूया. देवेंद्र फडणवीस, आता जी माहिती कळते या आधारे तुम्ही काय म्हणाल? पहिली गोष्ट अशी की सिंचनाच्या श्वेतपत्रिकेकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, पांढऱ्यांनी केल्या होत्या, आम्ही केल्या होत्या, दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी केल्या होत्या आणि श्वेतपत्रिकेचे काही ठोकतळे ती कशा करता काढायची याच्यातल्या कुठल्याच गोष्टी या श्वेतपत्रिकेत आता तरी जी माहिती उपलब्ध आहे त्यातनं आलेले दिसत नाही. आता ज्या गोष्टी आशिषने सांगितल्या, आपण कार्यक्रम अंदाजपत्रक म्हणजे परफॉर्मन्स बजेट सांगतो त्यात हे सगळं येतं, आपण MWRRAचा रिपोर्ट त्याच्यामध्ये हे सगळं येतं, आपण महामंडळांचे ऑडिट रिपोर्ट मांडतो त्याच्यातही हे सगळं येतं आणि एक स्टेटस रिपोर्ट आपण दरवर्षी काढतो त्याच्यातही ही सगळी आकडेवारी येते. त्यामुळे याच्यातनं नवीन काही त्याच्यात सांगण्यात येतंय असं मला काही दिसत नाहीये. बरं, 0.1चा फिगर असेल किंवा 5चा फिगर असेल, हा कोणी आम्ही काढलेला फिगर नाहीये. 0.1चाही फिगर याच सरकारने आमच्या समोर मांडला, अजित पवारांच्याच मंत्रालयाने मांडलेला आहे, कारण ते नियोजन मंत्री होते, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आलेला आहे. मुळामध्ये या सगळ्या हा जो काही रिपोर्ट आहे यात अपेक्षा अशी होती, मेंढेगिरी समिती, वडनेरे समिती, उपासे समिती, कुलकर्णी समिती, कोकणातला घोटाळा, पांढऱ्यांनी काढलेले घोटाळे, यातनं ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत या सगळ्यांवर कुठली तरी उपाययोजना सांगितली जाईल, या संदर्भात काय कारवाई केली ती सांगितली जाईल, या संदर्भातला एखादा ATR याच्यात आला जाईल, ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांना जबाबदार कोण याची काहीतरी माहिती येईल, पुढे चुका होणार नाही त्याकरता आमची नीती काय हे त्याच्यातनं बाहेर येईल. असं आज तरी कुठेही दिसत नाही. मुळामध्ये एक औपचारिकता पार पाडायची म्हणजे जसं काल मी तुमच्याच याच्यावर सांगितलं की एखाद्या मसालेवाईक हिंदी पिक्चराचं जे कथानक असते ते ज्या प्रकारे आपल्याला पहिलेपासून माहिती असतं तशाच प्रकारची एक प्रकारे ही सगळी म्हणजे अजित पवारांची सुटका करण्यासाठी ही सारवासारव आहे का? असं आता तरी स्पष्टपणे असं दिसतंय. जितेंद्र आव्हाड, तुम्हाला मुद्दा मिळालेला आहे, सारवासारव आहे असं म्हणतात विरोधी पक्ष, उत्तर द्या. नाही, विरोधी पक्ष म्हणणार ना, विरोधी पक्षांचं ते काम आहे. विरोधी पक्षांनी ते म्हटलं नाही तर त्यांना विरोधी पक्ष कसं म्हणायचं? विरोधासाठी विरोध करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये काही वेगळं नवीन काही नाही आहे. फक्त मला सांगायचं एवढंच आहे की आशिष जाधवांनी जे सत्य सांगितलं की 49 लाख हेक्टर जमीन सिंचन क्षेत्र म्हणजे सिंचनात वाढ झालेली आहे. असं आहे की ज्या कमिटीचा उल्लेख देवेंद्र फडणवीस माझ्या मित्रांनी केला, 1960 नंतर महाराष्ट्रामध्ये 2 समित्या आल्या, म्हणजे स्वातंत्र्यानंतर 2 समित्या आल्या सिंचनावरती अभ्यास करण्यासाठी. एक पहिली बर्वे कमिटी आली आणि त्याच्यानंतर चितळे कमिटी आली. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, सातपुडा आणि सह्याद्री हे 2 पर्वत, म्हणजे हे जे 2 आपण हे म्हणतो पर्वत म्हणतो, पर्वताच्या रांगा म्हणतो, त्यामुळे महाराष्ट्रातली भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यानंतर 2.25 करोड 225 कोटी चा एकंदर भौगोलिक हे आहे, आराखडा आहे. त्याच्यामध्ये बर्वेंनी असं सांगितलं, बर्वे कमिटीने, की तुम्ही 52 लाख हेक्टर सिंचन करू शकता. त्याच्यावरती जाऊन म्हणजे पूर्ण सिंचन क्षमता जर तुम्ही पार कराल तर 52 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येऊ शकते. त्याच्यानंतर चितळे साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही 85 लाखापर्यंत जाऊ शकता. आता हे काय आजचा अभ्यास नाही, हा अभ्यास जवळजवळ 50 वर्षापूर्वीचा आहे. आणि आशिष जाधवांनी असं सांगितलं की रिपोर्ट, आता हे काय आकडे मी, तटकरे किंवा अजितदादा किंवा कोणी स्वर्गात आणलेले नाहीत, जे दिसत आहेत लेखी स्वरूपात स्टॅटिस्टिक्स जे दाखवत आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः आशिष जाधव म्हणतात की 49 लाख. नाही, एक मिनिट आवाड थोडं करेक्शन आहे, 49 नाही 29 म्हणाले ते, 29,47,000 हेक्टर नाही, त्यांनी ते 49 म्हणाले. 48 आपण आशिष जाधवांकडे जाऊया. मला आशिष तू 29,47,000 हेक्टर असा आकडा दिलास की 49 लाख? सिंचन श्वेतपत्रिकेमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे, सध्याचं राज्यातलं सिंचन क्षेत्र जे आहे ते 29,50,000 हेक्टर इतकं आहे आणि गेल्या 10 वर्षात यातलेच 12 लाख हेक्टर वाढलंय. बरोबर आहे आशिष, इतकी वाढ झालेली आहे. आशिष बरोबर आहे. 29.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे.
29,47,000 हेक्टर क्षेत्र आहे. जितेंद्र आव्हाड 49 लाख नाही. आता बोला. आता ऐका जरा आशिष जाधवांना जरा विचारा की 2000 साली हे किती क्षेत्र होतं? 2000 साली जितकं क्षेत्र होतं विचारा. सांगतायत, उत्तर देत आहेत. 2000 साली जितकं क्षेत्र होतं त्यामध्ये गेल्या 10 वर्षात म्हणजे 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये 12,47,000 हेक्टर इतकं क्षेत्र वाढलेलं आहे हे नमूद करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ती जे एकूण क्षेत्र झालेलं आहे. मी एक फक्त याच्यामध्ये एक ऍडिशनल माहिती जितेंद्रजी, 12 लाख हेक्टरनी वाढ झाली आहे. जितेंद्र आव्हाड 12 लाख हेक्टरनी वाढ झाली आहे. एक मिनिट, गोंधळ घालूया नको आपण. जितेंद्र आव्हाड 12 लाख हेक्टरनी वाढ झालेली आहे. देवेंद्र एक मिनिट, आशिष जाधव 2000 सालचा आकडा सांगा. आशिष जाधव 2002 सालचा त्यांनी आकडा सांगितलेला आहे जो श्वेतपत्रिकेत आहे. तेव्हा 2000 साली जवळपास 17 लाख हेक्टर जमीन. बोला. 2000 साली सिंचनाचं क्षेत्र हे जवळपास 17 लाख हेक्टर होतं. आता ते 29.5 लाख हेक्टर झालेलं आहे. 2000 साली होतं. ऐका वागळे साहेब, ऐका, जेव्हा 2000 साली ते 17 लाख होतं आणि जेव्हा ते 2010 साली 29 लाखावर जातं, याचा अर्थ त्यामध्ये जवळजवळ 70% वाढ दिसते. किती? हे मी नाही सांगत, हे आशिष जाधव सांगतायत. हे मी नाही सांगत आहे, हे आशिष जाधव सांगतायत. आव्हाड आशिष जाधव नाही सांगत आहेत. जलसंपदा खात्याने म्हणजे तुमच्याच मंत्र्यांनी, ऐकून घ्या, तुमच्याच मंत्र्यांनी जी आकडेवारी दिली आहे, तुमच्या मंत्र्यांनी जी आकडेवारी दिली आहे तेच ती सांगतायत. एक फक्त ऍडिशनल आकडेवारी आव्हाड साहेब, जितेंद्रजी आपल्या करता एक ऍडिशनल आकडेवारी या ठिकाणी सांगतो. यापैकी 9 लाख जी हेक्टर सिंचन क्षमता तयार झाली आहे ती धरणातली नाही आहे, ती विहिरींची सिंचन क्षमता आहे. ती काही तुम्ही तयार केलेली सिंचन क्षमता नाही आहे, ती विहिरींची सिंचन क्षमता आहे. ती तुम्ही या ठिकाणी जोडून हे 29 लाख केलेले आहे. म्हणतोय मला माहित नाही, पण हे जी माहिती माहित नाही काय. एक मिनिट जितेंद्र आव्हाड, आशिष जरा एक मिनिट थांब. जितेंद्र आव्हाड, आपण शांततेने बोलूया. लबाडी नाही, आकड्यांची मोडतोड नाही. ऐकून घ्या जितेंद्र आव्हाड, ऐकून घ्या. तुमचा आवाज येत नाहीये. ऐकून घ्या, जरा शांत राहा आणि ऐकून घ्या. लबाडी करायची नाही. हे जे म्हणाले आता देवेंद्र फडणवीस, याच्यामध्ये विहिरींची, अहो ऐका ना, तुमचा आवाज बंद आहे. जितेंद्र आव्हाड, तुमचा आवाज बंद करण्यात आलेला आहे कारण तुम्हाला ऐकायला पाहिजे. आता शांत राहा, ऐकून घ्या. देवेंद्र, आता त्यांना सांगा. जितेंद्रजी, या ठिकाणी तुमच्याच रिपोर्टमध्ये मी देखील, तुम्ही पहिलं प्रेझेंटेशन पाहिलं आणि हे सगळे रिपोर्ट बघितले. एकूण 9 लाख हेक्टर याच्यातली जी सिंचन क्षमता आहे ती विहिरींची सिंचन क्षमता आहे. ती प्रवाही सिंचन क्षमता किंवा धरणातनं तयार झालेली सिंचन क्षमता नाही आहे, ती विहिरींच्या माध्यमातून झाली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ती सिंचन क्षमता तयार करण्याकरता कुठलेही पैसे त्यात लावलेले नाही आहेत. हे देखील आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे जितेंद्र आव्हाड, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. तुमचं असं म्हणणं आहे 70% वाढलेली आहे. इंदवी तुळपुळे, तुम्ही या क्षेत्रात काम करता, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं तर आता स्पष्ट असं म्हणणं आहे, म्हणजे हा आकड्यांचा खेळ तर चालू आहे, बघतोय आपण, आणि आमची फारशी अपेक्षाही नव्हती. पण एका बाजूला माध्यमांनी गेले काही महिने ज्या पद्धतीने सगळी माहिती दिली आहे, मला वाटतं नागटपोर सुद्धा सांगू शकेल की हा जो सगळा खेळ चालवलाय आता तो खोटा आहे, ते नाटक आहे. कारण मुळामध्ये एका बाजूला सांगितलं गेलं की एका कॉन्फरन्स मधून श्वेतपत्रिकेचा मुद्दा निर्माण झाला, पण खरं तर आतापर्यंत वेगवेगळ्या धरण क्षेत्रात आणि वेगवेगळ्या पाटबंधाऱ्याच्या घोटाळ्यात जेवढे आरोप केले गेले त्याला एक उत्तर द्यायचं आणि हे सगळे आरोप खोटे आहेत असं दाखवायचं, यासाठी ही श्वेतपत्रिका उभी केलेली आहे. आणि म्हणून त्याचं सरळ सरळ अशा पद्धतीचं सादरीकरण होतंय. आमचं तर म्हणणं असं आहे की एवढे आरोप झालेले आहेत, प्रायमा फेसी पाटबंधारे किंवा जलसंसाधन जे काही खातं आहे, जलसंपदा खातं जे आहे ते गुन्हेगार आहे आणि या गुन्ह्याचा तपास करणं हे खरं श्वेतपत्रिका काढण्याचा उद्देश असायला पाहिजे होता. कारण इतके गुन्हे आणि ते सगळे पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहेत, असं नाहीये की हे सगळे अजून सिद्ध व्हायचे. ठिकठिकाणी इतके प्रकारचे बळी त्याच्यामध्ये दिलेले आहेत या सगळ्या पाटबंधाऱ्याच्या खेळामध्ये. तर आमचं तर म्हणणं आहे, आम्ही जे कार्यकर्ते आहोत, की हा एक
श्वेतपत्रिकामध्ये या सगळ्याचा पंचनामा व्हायला पाहिजे, याचा तपास व्हायला पाहिजे गुन्ह्यासारखा. आणि 5 मुद्दे आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये. एक तर जनतेने ह्या खात्याला काय करायचं मॅन्डेट दिलं होतं, काय करायला तुमचं खातं आहे. जलसंपदेचं संवर्धन, जतन, समन्यायी वाटप या सगळ्याचं तुम्ही नेमकं काय केलं, प्रत्यक्षात तुम्ही जनहिताचं काय ह्याच्यामधून निर्माण केलं. तिसरं म्हणजे हे करताना तुम्ही कशा कशाचा बळी दिलाय. नुसता पैशाचा खेळ मांडू नका. आमच्या दृष्टीने पैसा, वेळ या राज्याची 10-10 वर्ष 20-20 वर्ष ही सिंचनाच्या नावाने घालवलेत. कित्येक प्रकल्प, जसं मी कोकणात काम करते, KIDCच्या 90 प्रकल्पांपैकी फक्त 13 ते सुद्धा आज ऑलमोस्ट कम्प्लीट आहेत. याचा अर्थ किती वेळ आमचा वाया घालवलाय, किती पर्यावरणाचं नुकसान केलंय, किती धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचा बळी दिलाय, याचा पण लेखाजोखा याच्यामध्ये असायला पाहिजे. बरं, हे सगळं करताना, हा कारभार करताना हा देश कायद्याने चालतो, नियमांनी चालतो. आर्थिक विषयावरचे कायदे आहेत, भूसंपादनाचे कायदे आहेत, पुनर्वसनाचे कायदे आहेत, कॉन्ट्रॅक्टिंग, टेंडरिंग सगळ्याचे कायदे आणि नियम आहेत. हे सर्व धाब्यावर बसून कामकाज झालेलं आहे आणि ह्याचेही पुरावे माध्यमांमध्ये सादर झालेले आहेत. ह्याचाही कुठे उहापोह झाला नसेल तर ही श्वेतपत्रिका काय कामाची. आणि शेवटचा मुद्दा माझा असा आहे की हे सगळं दाखवल्यावरती गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या समित्या ज्या आपण बोललात त्याच्या ठिकाणी, या सगळ्यांच्या समित्यांनंतर या सरकारनी कारवाई काय केली, कोणाकोणावरती कारवाई असायला पाहिजे, हे ह्याच्यात असायलाच पाहिजे. जितेंद्र आव्हाड, आकड्यांच्या घोळामध्ये न जाता या मुद्द्यांची कृपया उत्तर द्या. त्यानंतर मी ब्रेक घेणार आहे आणि मग इतर पाहुण्यांकडे जाणार आहे. असं आहे की तुम्हाला काय अपेक्षा आहे की म्हणजे तुम्ही म्हणाल ते आरोप मान्य करून कारवाई करायची अशी जर अपेक्षा असेल तर मला वाटतं ते शक्य नाही. कारण का शेवटी जो राज्यात असतो, जो सत्तेवर असतो, त्याच्यावरती आरोप होतच असतात. त्या आरोपांचं सत्यता पडताळून पाहणं हे देखील एक प्रमुख काम असतं. त्यामुळे माध्यमांनी केलेले आरोप किंवा विरोधी पक्षांनी केलेले आरोप हे सत्य मानून जर कारवाई करावं लागेल तर सरकार नावाची गोष्ट अस्तित्वातच राहणार नाही. आपली प्रगती आणि मी आपल्यामध्ये बोललो नव्हतो, मला ठीक आहे तुम्ही बोललो, त्यांना बोलू द्या, ते शांत आहेत तेच बरं आहे. बोला. हा तेच, मला उगाच त्रास देऊ नका. नाही बोला. मी मगाशी जे समजून सांगितलं की महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला आणि महाराष्ट्राच्या एकूण सिंचन क्षमतेचा विचार केला तर आपली 2 टप्प्यामध्ये जर विभागणी झाली की 1960 ते 2000 आणि 2000 ते 2010 त्यामध्ये झालेला जर विकास, म्हणजे ह्या 2 टप्प्यांमध्ये जर विकासाची तुलना झाली तर माझ्या अंदाजाने 2000 ते 2010 मध्ये सिंचन क्षेत्र, सिंचनामध्ये आणि सिंचित क्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण 48% म्हणजे 48 लक्ष हेक्टर जेव्हा आपण म्हणतो की हे आम्ही एवढं सिंचन क्षमता झालेली आहे, तेव्हा इट इटसेल्फ प्रूव्स की एफिशियंटली काम झाल्यामुळेच हे सगळं घडू शकलं. त्याचं साधं उदाहरण आहे की ऊसाची निर्मिती, ऊस जी निर्माण झाला 2000 साली 595 काहीतरी मेट्रिक किती झाला, 595,000 हेक्टर ऊस उत्पादन होते, 595 हेक्टर, आणि आज 1100 हेक्टर आहे. 2000 साली 595 होतं आणि आज 1100. म्हणजे फक्त उसालाच पाणी दिलं तुम्ही. ग्रामीण महाराष्ट्रातला माणूस आहे, म्हणजे फक्त उसालाच पाणी दिलं. माहितीये पश्चिम महाराष्ट्राला पाणी लागतं उसाला आणि ऊसाचं उत्पादन पाण्याशिवाय होऊ शकत नाही. महाराष्ट्रात पाणी वाढल्यामुळेच ऊस वाढला. हे साधं गणित महाराष्ट्राच्या ग्रामीण माणसाला समजण्या इतका महाराष्ट्राला ग्रामीण माणूस मूर्ख नाही. बरोबर आहे. जितेंद्र आव्हाड, तुम्ही एका मुद्द्याचं उत्तर दिलंय, इंदवी तुळपुणेंनी इतर मुद्दे मांडले होते त्याचं उत्तर नाही दिलं. मी पुन्हा येणार आहे देवेंद्र फडणवीस आणि इतरांकडे. इंदवी असं आहे की तुळपुळे ताई जे म्हणतील ते सत्य मानून जर चौकशी करावी लागेल. चौकशी केली आहे का हाच मुद्दा आहे. आव्हाड, चौकशी कोणाची केली, सत्यता पडताळून घेतली का, हाच खरा मुद्दा आहे. देवेंद्र, ब्रेक आधी सांगा तुम्हाला काय. मला एकच गोष्ट म्हणायची आहे, माध्यमांचं सोडा आणि इंदवीताई म्हणतात ते सोडा. हा गोदावरी खोऱ्याचा MK कुलकर्णी समितीचा रिपोर्ट आहे. आता हा जो रिपोर्ट आहे आम्ही तयार केलेला नाही. 2009 साली हा रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की हे बराजेस आवश्यकच नाही आहेत, तिथे पाणी साठा होऊ शकत नाही. 2009 पासून याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, हा दाबून ठेवला आणि अजून 1300 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले. आता याचा हिशोब कोण देणार आहे? म्हणजे 1200 कोटी रुपये वेस्ट झाले असताना, रिपोर्ट आला असताना त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि 1300 कोटी अजून त्याच्यावर खर्च करायचे. असं एकेका समितीत 11,000 कोटी रुपयाचं झालंय. मी तर सगळे पुरावे घेऊनच आलो आणि यातला एकही पुरावा मी केलेल्या आरोपाचा नाहीये. हे सगळे सरकारी कमिटी आहेत, त्यांनी दिलेले हे रिपोर्ट आहेत.
11,000 कोटीचं कॉस्ट एस्केलेशन तुम्ही केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे केलं आहे या ठिकाणी आपण जर बघा हा कागद जर बघितला तर या कागदामध्ये आपल्याला लक्षात येईल की कॉस्ट एस्केलेशन करण्याकरता टेंडर काढल्यानंतर अपडेशन केलं आणि ते 5% बिलो आणलं आणि त्याच्यावर सही फक्त शिर्के आणि जलसंपदा मंत्र्याची, बाकी कोणाची सही नाहीये. हे जे काही झालंय हे कुठे येणार आहे? पण याचा तपास श्वेतपत्रिकेत झालेला नाही असं काहीच तुम्हाला नाही, वाटतं? नाही, बिलकुल नाही, उल्लेखच नाही. तपास सोडा, याचा उल्लेखच श्वेतपत्रिकेत झालेला नाहीये. म्हणून आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचे तुम्ही ज्या कमिट्या बसवल्या त्या कमिट्यांनी जे रिपोर्ट दिले त्याच्यात घोटाळे दिसत आहेत आणि त्याचा उल्लेखही तुम्ही श्वेतपत्रिकेत करणार नसाल तर ही आयवॉश आहे. ही श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट वॉश आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर विजय शिवतारे आहेत आपल्या सोबत, महादेव शेलार सुद्धा आहेत, त्यांच्याकडे येऊया. जितेंद्र आव्हाड, मी तुम्हाला पुरेसा वेळ देणार आहे, अधिक वेळ लागला तरी इथे थांबणार आहे, पण सगळी उत्तरं घेऊन जाणार आहे. ब्रेक घेऊया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, सरकारने काढलेली सिंचनावरची श्वेतपत्रिका म्हणजे फसवणूक आहे का? बघा पडद्यावर 96% लोक म्हणतायत होय फसवणूक आहे. आव्हाडांना मात्र तसं अजिबात वाटत नाही.